भिवंडी शहरामध्ये गुजरात एटीएस विभागानं फार मोठी कारवाई केलेली आहे, ज्यामध्ये तब्बल 792 किलो MD लिक्विड ड्रग्सचा जो साठा आहे तो जप्त केला आहे। त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 800 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जाते। ती याच इमारतीमध्ये हा साठा ठेवलेला होता। भिवंडी शहरातील नदीनाका परिसरातील फरीद मंजिल नावाची ही इमारत आहे। 7 मजली इमारत आहे, अजूनही तिचं बांधकाम सुरू आहे। अशा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील एक फ्लॅट होता, तिसऱ्या मधले फ्लॅट होता। त्या ठिकाणी हे दोघं जे आहेत आरोपी जे आहेत मोहम्मद युनुस आणि मोहम्मद आदिल हे या ठिकाणी राहत होते आणि त्यांनी या ठिकाणी हा साठा केलेला होता। विशेष बाब म्हणजे या इमारतीच्या जमिनीचे जे मालक आहेत ते फरीद, त्यांनी सुद्धा याबाबत त्यांना सुद्धा संशय आला होता। 28 जुलै रोजी ते या ठिकाणी काही साहित्य घेऊन येत असताना त्यांनी सुद्धा त्यांना हटकलं होतं की नक्की सफेद रंगाचं तुम्ही काय घेऊन चाललात। तर त्यावेळेस त्यांनी ते कास्टिक सोडा असल्याचं सांगितलं होतं आणि त्यांनी या इमारतीमध्ये निवासी वसाहतीसाठी इमारत बनवलेली आहे। या ठिकाणी कुठलीही साठवणूक गोडाऊन करायची नाही अशी सुद्धा त्यांनी शंका त्यांच्यासमोर बोलून दाखवलेली होती। आणि असं असताना भिवंडी शहरामध्ये गुजरात एटीएस विभागाने फार मोठी कारवाई केलेली असताना या संपूर्ण कारवाईपासून भिवंडी शहरातील पोलीस यंत्रणा अनभिज्ञ आहे। त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती तब्बल 2 दिवस नव्हती आणि जशी गुजरात एटीएसने याबाबतची माहिती जाहीर केल्यानंतर संपूर्ण भिवंडी शहरातील पोलीस यंत्रणा या जागेचा शोध घेण्यासाठी सर्वत्रच फिरत होती। भिवंडी संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।